टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कशाबद्दल आंदोलन सुरू आहे, काय नेमक्या मागण्या आहेत आणि किती लोक यात सहभागी आहेत? आम्ही जिल्हाभरातील 258 कृषी सहाय्यक बंधू भगिनी या आंदोलनात सहभागी आहोत। आमच्या मागण्या गेल्या 12 वर्षापासून आम्ही सारख्या या मागण्या मागत आहोत। आता सर्वात महत्त्वाची मागणी आमची पदनाम बदलाची आहे। तत्कालीन कृषी मंत्री महोदयांनी ती मागणी मान्यही केली होती, परंतु आम्हाला ती अंमलात आणली नाही, म्हणून आम्ही आता पुनश्च हे आंदोलनाचं पवित्रा घेतलेला आहे। तर पदनाम बदल एक मुख्य मागणी आहे। आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यकांच्या जागा वाढवून कृषी पर्यवेक्षक त्यांच्याही जागा वाढल्या पाहिजे, जेणेकरून पदोन्नतीमध्ये सर्वांना संधी मिळेल। नंतर मदतनीस म्हणून आता दिवसेंदिवस ऑनलाईन कामाचा व्याप वाढला आहे, तर मदतनीस म्हणून आपल्याला एक मदतीसाठी आवश्यकता आहे। नंतर कृषी सेवक यांचा नियमित वेतन श्रेणी मिळावी, ही एक आपली प्रमुख मागणी आहे। आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून काम बंद आंदोलन आहे। खरीप हंगाम जवळ आलेला आहे, शेतकऱ्यांचे अनेक कामं अडलेले आहेत। निश्चित याच्यामध्ये बऱ्याचशा खरीप हंगाम मोहिमा आपण घेत असतो, जेणेकरून शेतकरी बांधवांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल अशा मोहिमा आपण घेत असतो। अशा 28 प्रकारच्या मोहिमा सध्या बंद अवस्थेत आहेत। नंतर फळबाग लागवडीचे अर्ज आपल्याकडे येत असतात, ते अंदाजपत्रक आपल्याला ते करून फळबाग लागवडीसाठी परमिशन द्यायची असते, ते काम ठप्प आहे। पोखरा योजनेचे ऑनलाईन काम बंद आहे। या सर्व दृष्टीने शेतकरी बांधव म्हणजे वंचित आहेत योजनांच्या लाभापासून। तर निश्चित शासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य करून हा प्रश्न सोडवावा आणि शेतकऱ्यांच्या सेवेत आम्हाला लवकर रुजू करावे। आपलं नाव? मी गणेश सीताराम बाविस्कर, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जळगाव।